जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही पाणी टंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागतात. पाणी टंचाईवर कायमस्वरूपी उपाय म्हणून बाहुली योजना राबवण्यात येत असली तरी ही योजना अद्याप मार्गी लागलेली नाही. ती नेमकी कधी पूर्ण होणार याबाबतही कोणताही ठोस कालावधी निश्चित नसल्यानं पाणी टंचाईची समस्या अधिक गडद होतीये. टंचाईग्रस्त गाव पाड्यांसाठी दरवर्षी पाणी टंचाई कृती आराखडा तयार करण्यात येतो. त्यानुसार मागील वर्षी 12,66,00,000 रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र यंदा या खर्चात जवळपास दुप्पट वाढ होऊन हा आराखडा थेट 27,31,00,000 रुपयांवर पोहोचलाय. ऑक्टोबर 2025 ते जून 2026 या कालावधीत पाणी टंचाईग्रस्त गावपाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचं नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पाणी पुरवठा विभागानं यंदाचा संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा आणि प्रस्तावित उपाययोजनांचा आराखडा तयार केलाय. या प्रस्तावित आराखड्यात 238 गावं आणि 504 पाड्यांचा समावेश असून ही संख्या मागील वर्षाच्या तुलनेत वाढलेली आहे. अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, मुरबाड आणि शहापूर या 5 तालुक्यांसाठी 27,31,35,00,000 रुपयांचा पाणी टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आलाय. हा आराखडा जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या स्वाक्षरीनं मंजुरीसाठी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे.